आता आपण मध्य प्रदेशमधील लग्न सोहळा, आपल्या मराठी कुटुंबातील लग्न सोहळ्याशी मी एक डिफरन्स किंवा त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये त्यांच्या प्रथा कशा आहेत किंवा आपल्या प्रथा कशा आहेत, आपल्या मराठी कुटुंबातील लग्न सोहळा. पहिला येतो हळदी. हळदी विवाह सोहळ्याच्या काही दिवस आधी मराठी कुटुंबात एक शुभ विधी म्हणून साजरा केला जातो. सोहळ्यात वधू आणि वराला त्याच्या कुटुंबियांकडून हळद लावली जाते. हळदीचा कार्यक्रम वधू आणि वर यांच्या घरी वेगवेगळ्या दिवशी व ठिकाणी केला जातो. हळदीसाठी चंदन, केशर व दुधामध्ये मिक्स केलेली हळद वापरली जाते. वधू किंवा वराला हळद लावल्यानंतर त्यांना अभंग स्नान घालतात व वराची उष्टी हळद आवर्जून वधूकडे पाठवली जाते. या विधीमध्ये कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक गाणी म्हणतात, नृत्य करतात, आनंद साजरा करतात. त्याच्यानंतर येतो साखरपुडा, एंगेजमेंट किंवा काही आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला सुपारी फोडणं म्हणतात. साखरपुडा म्हणजे विवाहाच्या आधी होणारा औपचारिक साखरदान समारंभ किंवा साखरपुडा. हा विवाह जोडल्याची अधिकृत घोषणा या सोहळ्यात केली जाते. वर आणि वधूच्या कुटुंबाकडून एकमेकांना शुभाशीर्वाद दिले जाते. वधूंच्या घरी सोहळा पार पडतो. वधूला घरच्यांकडून साडी, मिठाई आणि भेटवस्तू दिल्या जातात. वधूकडून वराला देखील मिठाई आणि भेटवस्तू दिल्या जातात. दोघांनाही साखर व मिठाई भरवली जाते आणि गोडधोड खाऊन आनंद साजरा केला जातो. काही कुटुंबामध्ये यावेळी अंगठ्या घालण्याची देखील प्रथा आहे. नंतर येतो मुख्य समारंभ, विवाह. गौरीपूजन. विवाहाच्या दिवशी सकाळी वधू आपल्या आईसोबत गौरीपूजन करते. म्हणजे काय तर वधू गौरी देवीला नऊवारी साडी अर्पण करून सुखी जीवनाची साठी प्रार्थना करते. त्याच्यानंतर येतो गणपती पूजन आणि वरात. विवाहाच्या समारंभात गणपती पूजन केले जाते व वरात ही वराच्या घरी वधूच्या घरातून मोठ्या जल्लोषात निघते व मंगल कार्यालयात पोचते. विवाह मंडपात पोचल्यानंतर वधू आणि वर अंतरपाटाच्या मध्ये किंवा एकमेकासमोर अंतरपाट ठेवून उभे राहतात. मग मंगलाष्टके म्हणण्यात येतात व त्यानंतर दोघे एकमेकांना हार घालतात.